नमस्कार, मी संदीप चव्हाण. सिटी नाऊमध्ये आपलं स्वागत. रात्री अर्थात बुधवारी रात्री म्हणजे काल रात्रीची 10:30-11ची वेळ आणि त्याच दरम्यान रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातल्या इर्शाळवाडी या गावावर दुःखाचा डोंगर कोसळला. एक मोठासा डोंगरकडा या गावावर येऊन पडला आणि जवळपास संपूर्ण गाव या ढिगाऱ्याखाली अडकून पडलं. त्यात 17 घरांवर हा डोंगराचा कडा कोसळल्यानं अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले, तर सुमारे 12 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातले काही या ठिकाणी मृतदेह देखील बचाव कार्य सुरू असताना NDRF आणि TDRF या जवानांच्या हाती लागलेले आहेत. पण अजूनही या ठिकाणी नेमका मृतांचा आकडा किती आहे आणि ढिगाऱ्याखाली किती अडकलेले आहेत हे सांगता येत नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळं रायगड जिल्ह्यात जी घटना घडली त्या घटनेमुळं पुन्हा एकदा 30 जुलै 2014 रोजी माळीणमध्ये जी दुर्घटना घडली होती त्या कटू आठवणी ताज्या झाल्या. पण एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी या ठिकाणी नमूद करणार आहे की ही जी काल दरड कोसळली किंवा जो डोंगरकडा कोसळला त्या संदर्भात एका संस्थेनं 6:30 वाजता संध्याकाळी याबाबत इशारा दिला होता आणि तो इशारा स्पेसिफिक या गावापुरता नव्हता, तर संपूर्ण त्या रिजनमधल्या भागासाठी होता. त्यामध्ये माथेरान, कार्ला, रायगड या अनेक गावांचा देखील उल्लेख होता. पण या इशाऱ्याकडं दुर्लक्ष झालं आणि त्यामुळं कदाचित आपण त्या भागातल्या लोकांना किमान स्थलांतरित तरी करू शकलो असतो आणि त्यांना कुठे ना कुठेतरी या संकटापासून वाचवू शकलो असतो. पण आता ते शेवटी जे व्हायचं ते झालं आणि आताची परिस्थिती मात्र इतकी भयानक आहे की त्या ठिकाणी मदत कार्यासाठी जी काही साधनसामुग्री लागते ती देखील तिथे खराब वातावरणामुळे पोहोचवता येत नाहीये. त्यामुळं केवळ मॅनपॉवर त्या ठिकाणी हातोडा किंवा जी काही फावडा, ज्या काही कुदळ, ज्या काही वस्तू हातात असतील त्याद्वारेच आपल्याला त्या ढिगाऱ्याखालून किती मृतदेह आहेत हे बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. अर्थात या सगळ्या संदर्भात चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत आज आहेत ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ आणि सेंटर फॉर सिटीजन सायन्सचे उपाध्यक्ष डॉक्टर जीवन प्रकाश कुलकर्णी आणि त्यांच्याशीच मी आता संवाद साधणार आहे आणि या सगळ्या संदर्भामध्ये जाणून घेणार आहे. डॉक्टर जीवन प्रकाश कुलकर्णी, आपलं सिटी नाऊमध्ये हार्दिक स्वागत. सर, जी काल इर्शाळवाडीमध्ये घटना घडली ही अत्यंत भयावह अशी दुर्घटना होती. त्यामध्ये 12 जणांचा मृत्यू झाला आहे. आत्ताची लेटेस्ट जर न्यूज पाहिली आणि कितीतरी जण त्या ढिगाऱ्याखाली अडकून पडलेले आहेत. पण तुमची सेंटर फॉर सिटीजन सायन्स नावाची जी संस्था आहे, म्हणजे जी संघटना आपण ज्याला म्हणू, त्यांनी देखील एक इशारा या माध्यमात दिला होता आणि तो इशारा जर आपण पाहिला तर सतर्क नावाची जी एक संघटना तुम्ही निर्माण केलेली आहे आणि गेले अनेक वर्षांपासून, गेले 3-4 वर्षांपासून ती काम करते, त्या संदर्भात काल दरडींच्या पूर्वसूचनेसंदर्भात तुम्ही एक माहिती दिली होती. आणि खरं म्हणजे दरडींची सूचना देणारी भारतातली ही पहिली संस्था आहे असं म्हटलं तर हरकत नाही. त्यात तुम्ही उल्लेख केला होता की जिल्हे रायगड, पुणे, सातारा, रत्नागिरी, मुंबई, सिंधुदुर्ग, ठाणे आणि ही दरडींची पूर्वसूचना तुम्ही 19 जुलै म्हणजे काल 18:30 म्हणजेच 6:30 वाजता पुढील 48 तासांसाठी दिली होती. तर आता त्यामध्ये आजचा दिवस आला आणि उद्याचा पण दिवस आला. संभाव्य घटना कुठे घडेल तर डोंगरावरून दरड, माती घसरून येणे, झाडे, भिंती पडणे, जुन्या इमारती, वाडे किंवा त्यांचे भाग कोसळणे, जमीन रस्ते खचणे, फ्लॅश फ्लड, पाणी साचणे, वाहतूक कोंडी अशा संदर्भात तुम्ही म्हटलं होतं. आणि दरड प्रवण क्षेत्राची देखील तुम्ही नोंद दिलेली आहे. त्यामध्ये माळशेज, माथेरान, लोणावळा, खंडाळा, कार्ले, रायगड आणि आदी बरीचशी गावं. त्यामुळे तुम्ही जो दिलेला सतर्कतेचा इशारा होता त्या सतर्कतेकडेच दुर्लक्ष झालं, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, ह्या एक दुर्दैवी घटना आहे आणि
आम्ही जो इशारा देतो, ही घटना नैसर्गिक असल्यामुळे आपण काही ती टाळू शकत नाही. परंतु आपण जीवितहानी, वित्तहानी कमी करू शकतो, जर आमचा इशारा योग्य प्रकारे समजून घेतला आणि आम्ही वेल इन ॲडव्हान्स म्हणजे त्याला भरपूर टाईम दिलेला असतो. असं काही नाही की आम्ही दिल्यानंतर एक अर्धा तास कोसळले, एक 5-6 तास असतात आणि एक अपेक्षा असते की लोकांनी तिथनं व्हेकेट करावं, निघून जावं, निदान प्राणहानी तरी वाचेल आणि 2-3 दिवस आपल्याला काढावं लागणार आहेत बाहेर. तिथं आपल्याला मदत कार्य काही लगेच येणार नाहीये. तर 2-3 दिवसापुरते आपलं अन्नधान्य म्हणा किंवा जीवनावश्यक वस्तू काही आजारी असतील, तर आपली औषधं घेऊन जावं आणि एक मनाची तयारी करावी, की आपल्याला सरकारपर्यंत हे पोहोचवून मदत कार्य करायला एक दिवस लागणार आहे. तर जे जरुरीचे अत्यावश्यक गोष्टी ते घेऊन जाव्यात आणि सुरक्षित ठिकाणी जावं, असं यासाठी आम्ही तो इशारा देतो आणि तो खूप त्यात आम्ही ॲडव्हान्स देत असतो, की तुम्हाला एक 7-8 तासाचा अवधी मिळतो. तुम्ही लवकरात लवकर व्हेकेट करावं आणि सुरक्षित स्थळी जावं अशी अपेक्षा असते. ही जी नैसर्गिक आपत्ती आहे, ती पावसामुळे येते. त्यामुळे आपल्याला माहिती आहे, की आपण थांबवू शकत नाहीये. परंतु आपण नुकसान कमी करू शकतो. एवढं आम्ही बघत असतो. बरं. मला आणखी एक असं विचारायचंय, की साधारण किती मिलीमीटर पाऊस झाल्यानंतर संबंधित दरड-प्रवण क्षेत्रामध्ये दरड किंवा डोंगरकडा कोसळू शकतो आणि मग ही अशी जीवितहानी होऊ शकते? काय नेमकं साधारण किती मिलीमीटर पाऊस त्यासाठी असतो? नाही, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. असा तिथे एक आकडा नसतो पावसाळ्यासाठी. प्रत्येक गावाचा एक पॅटर्न असतो किंवा कॅरेक्टरिस्टिक व्हॅल्यू असते. ती मागच्या 20 वर्षात तिथे किती दरडी कोसळल्या, तेव्हा कसा पाऊस पडला आणि नुसता पाऊसही पडून उपयोग नाहीये. तर आम्ही प्रत्येक ठिकाणची रेनफॉल इंटेन्सिटी म्हणजे किती वेगाने पाऊस पडलेला आहे आणि किती ड्युरेशन म्हणजे किती काळ पाऊस पडला. या दोघांचं जे गणित असतं, त्या गणितावरून आम्ही ठरवतो की तिथे तो धोका कितपत आहे. नुसता पाऊस पडला, एक 5 मिनिटं पडला, 10 मिनिटं पडला, पाणी सगळं वाहून गेलं तर काही होणार नाही. तर ड्युरेशन सुद्धा किती आहे म्हणजे 1 तास पडला, 2 तास पडला, रात्रभर पडला आणि इंटेन्सिटी किती पडली. साधारण 1 सेंटीमीटर असा 1 तासभर पडला तर पाणी सगळं वाहून जात नाही. काही मुरतं, खडकाच्या खाली जातं आणि खडकावर जी जमीन असते आणि जमिनीच्या मध्ये त्या पाणी साचतं आणि वरचा जो सगळा मलबा असतो किंवा माती असते, ती हळू-हळू घसरायला लागते. त्यामुळे फक्त रेनफॉलवर अवलंबून नाहीये, तर रेनफॉल इंटेन्सिटी, ड्युरेशन म्हणजे त्याची तीव्रता किती आहे आणि त्याचा किती काळ पाऊस पडला हे महत्वाचं आहे. या दोन्ही गोष्टीचा प्रत्येक जळण-प्रवण क्षेत्राशी आम्ही एक कर काढलेली आहे आणि त्याप्रमाणे अंदाज होत असतो. आता हा पाऊस पडणार का नाही यासाठी आम्ही हवामानाचे वेगवेगळे नकाशे बघतो. त्यात ज्या अ, गोष्टी असतात, की कमी दाबाचं क्षेत्र कुठं आहे, जोडीय परिस्थिती कुठं आहे. याच्यावरून आम्ही एक अंदाज करतो, की पाऊस किती काळ चालणार आहे आणि काय इंटेन्सिटी करणार आहे आणि त्यावरून आम्ही हा अंदाज काढत असतो. नक्कीच. मी पुन्हा एकदा सिटी नाऊच्या प्रेक्षकांसाठी एक ही महत्त्वाची बातमी देतोय, की नेमकं हे लोकेशन काय आहे? तर रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यामध्ये इर्शाळगड या ठिकाणी आपण जर पाहिलं तर जो सुळका आहे त्याच्या खाली 3 वाड्या येतात आणि त्या वाडीतली सगळ्यात वरची वाडी आहे ती इर्शाळ वाडी आहे आणि रात्री 11च्या सुमारास तो एक डोंगरकडा कोसळला आणि याच वाडीवर येऊन धडकला. साधारण 48 घरं त्या ठिकाणी आहेत, 48 कुटुंब आणि त्यामध्ये 228 लोक राहतात. तर त्यातल्या 18 घडांवर हा डोंगरकडा कोसळलेला आहे आणि त्यामुळं बरेचसे लोक आता ढिगाऱ्याखाली अडकलेले आहेत आणि 12 जणांचे मृतदेह या ठिकाणी हाती लागलेले आहेत. पण अजूनही त्या ठिकाणी म्हणावं तसं बचाव कार्य सुरू होत नाही, करता येत नाही, कारण सगळी यंत्रणा आत्ता आपल्याकडे आहे. हेलिकॉप्टर्स आहेत, एअरलिफ्टिंगद्वारे देखील आपण तिथे मदत घेऊ शकतो, JCBs आहेत, सगळी यंत्रणा आहे. पण तिथलं खराब हवामान, एकतर तिथे फक्त डोंगर वाट आहे, तिथे वाहनं देखील जाऊ शकत नाहीत. अशा परिस्थितीत बचाव कार्य करावं लागतं आणि NDRFचे जवान असतील, स्थानिक बचाव पथकं असतील किंवा फायर ब्रिगेड्स असतील,
किंवा त्यासोबतच TDRF आहेत, असे बरेचसे जण त्या ठिकाणी कामाला लागले आहेत. सगळे मंत्री देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत. स्वतः मुख्यमंत्री, दस्तूरखुद्द मुख्यमंत्री देखील त्या ठिकाणी घटनास्थळी आहेत. पण एवढं सगळं असून देखील आपल्याला अजूनही हे बचाव कार्य म्हणावं तसं व्यवस्थितरित्या सुरू करता येत नाहीये. म्हणून मला तुम्हाला एक कुलकर्णी साहेब एक प्रश्न विचारायचा आहे की या दरडी कोसळतात, अर्थातच नैसर्गिक आणि मानवनिर्मित अशा दोन प्रकारच्या या सगळ्या घटना घडतात. आता मानवनिर्मित म्हटलं तर घाट रस्ते असतील किंवा रेल्वे असेल, त्या ठिकाणी आपण काय पूल खोदाई केली असेल तर तिथे त्या घडतील. पण मानवनिर्मितमध्ये मृत्यूंचं प्रमाण आणि नैसर्गिक ज्या दरडी कोसळतात त्यात मृत्यूंचं प्रमाण याच्यात तफावत आहे. पण ही जी घटना घडलेली आहे, जिचा संपर्कच कुठे मुळात मूळ प्रस्थापित गावांशी नाही आहे, अशा वेळी त्या ठिकाणच्या लोकांना स्थलांतरित करणं, म्हणजे आपण इशारा जरी दिला होता सतर्कच्या माध्यमातून, नेमका आपण स्पेसिफिक त्या गावाला दिला नव्हता, पण एवढ्या सगळ्या गावातल्या तालुक्यांना दिला होता आपण. पण अशा वेळी समजा जरी कळलं असतं तरी तिथपर्यंत यंत्रणा पोहोचू शकली असती का? काय म्हणावं असं वाटतं? नाही, स्थलांतरित म्हणजे फार लांब जायचं अशातला भाग नाहीये. त्या गावातील जी पक्की स्ट्रक्चर्स आहेत, म्हणजे सिमेंट कॉन्क्रीटची जी घरं आहेत किंवा शाळेच्या मागं आपण सुद्धा बघितलं माळीनला दुर्घटना झाली होती, पण शाळेची इमारत पडली नव्हती. तर अशा ज्या घटना आहे, अशा जी स्थळं नाही आहेत नाही किंवा कुलकर्णी उघड्यावर साहेब, जरी मुळात राहून कुलकर्णी साहेब, इर्शाळवाडीमध्ये शाळाही नाहीये, शाळाही नाही, अशी परिस्थिती आहे त्या नाही, ठिकाणी. शाळा म्हणजे नाही, बरोबर आहे. पण मग आजूबाजूला जर कुठेतरी पक्कं बांधकाम असेल की जे या दरडीपासून टिकू शकतं, अशा ठिकाणी जाणं. कारण स्थलांतरित करणं, लांब जाणं हे शक्य नसतं. वेळ थोडा असतो, पाऊस चालू असतो आणि तुम्ही म्हणता त्यामुळे रस्त्यावर सुद्धा खराब झालेले असतात, सबंध मलबा पसरलेला असतो. ह्या बऱ्याच गोष्टी असतात. पण त्यातल्या त्यात जर सुरक्षित ठिकाणी गेलं, कारण आपली घरं ही मातीची असतात, ती ह्यानं पडतातच. जेव्हा दरडी कोसळतात तिथे टिकू शकत नाही. वरनं प्रचंड लोट येतो आणि माळीनमध्ये तर बघितलंय विजेचे खांब असे वाकलेले आहेत, काटकोनात वाकलेले आहेत. त्यामुळे त्याचा फोर्स इतका असतो की तिथे काही टिकू शकत नाही. फक्त एकच आहे की आजूबाजूला जर सुरक्षित काही घरं असतील, सुरक्षित ठिकाणं असतील, तर तिथं जाणं. मी शाळा का म्हणली की शाळेची इमारत जरा त्या मानाने हं, बऱ्यापैकी हं, बांधलेली असते म्हणून. हं. पण शाळा नसेल तर एखादी जी हे आहे कन्स्ट्रक्शन किंवा ऍक्टिव्हिटी आहे की जिथं जरा बरी आहे, तिथं जाणं आणि जागं राहणं हे फार महत्वाचं आहे. धरण कोसळत असली तरी तिला थोडा वेळ लागतो, तेवढ्यात आपला जीव वाचू शकतो. सर्वात महत्वाचा म्हणजे आपला जीव वाचवणे आहे, बाकी काहीही नाही यात पुढे. तर या तर ह्या गोष्टी करू घटनेला शकतात. कुलकर्णी साहेब, या हं, घटनेला हं. मड फ्लो म्हणता येईल का? मड फ्लो म्हणता येईल का? बरोबर आहे. नाही, एक लँडस्लाईड आपण म्हणतो, दरडी कोसळली, त्यात बऱ्याच गोष्टी येतात. म्हणजे मड फ्लो येतो, काही वेळा दगडगोटे पडतात, काही वरनं खडक खाली येतात. अशा बऱ्याच गोष्टी येतात. त्या सगळ्यांना मिळून एकच आपली संज्ञा आहे की दरड कोसळणं. परंतु मड फ्लो म्हणतात तसं काही वेळेला आता माळीनमध्ये तर 30 फूट जाडीचा असा मातीचा ढिगारा खाली आला. तशा गोष्टी नंतर जुईला झालं होतं 2005 ला. म्हणजे अशा घटना या होतातच आणि त्याच्यात आपण आपला जीव कसा वाचवता येईल, सुरक्षित स्थळी कसं जाता येईल यासाठीच आम्ही एक 8 तास अगोदर इशारा देतो, की 8 तासात तुम्हाला साधारणपणे आपलं सुरक्षित स्थळ कुठं आहे ते बघून तिकडे जाता येईल एवढंच. ओके. हां. जी सतर्क च्या माध्यमातून तुम्ही हा जो इशारा देता, तर त्यासाठी नेमकी कोणकोणती इक्विपमेंट्स आपण वापरता? नेमक्या कुठल्या यंत्रणेच्या बेसिसवर आपण हे काम करतो? आणि कशा पद्धतीनं तुम्हाला हे लक्षात येतं किंवा कळतं किंवा समजतं, की अरे, या रिजनमध्ये किंवा या ठिकाणी कदाचित भविष्यात दरड कोसळण्याची शक्यता असू शकते. काय नेमकं तुम्ही तिथे कसं प्रेडिक्ट करता? एक थोडक्यात सांगतो, माळींची घटना झाली तेव्हा नासाने सांगितलं होतं, आम्ही हा इशारा दिला होता. मग आम्ही विचार केला जर नासा करू शकतो तर आम्ही का करणार नाही? या विचारातनं आम्ही हे काम सुरू केलं. तर मुख्य म्हणजे काय जवळ दरड प्रवण क्षेत्र आहे, त्याचा आम्ही अभ्यास केला. तिथे किती पावसानंतर आणि रेनफॉल इंटेन्सिटी आणि ड्युरेशन याची प्रत्येकाची एक कर काढली आणि किती पावसानंतर किती काळ पाऊस पडल्यानंतर तिथं दरड कोसळते आम्ही सगळं हे त्याचा एक ठोकताळा तयार केला आणि तो पाऊस पडतो
तर तो अचानक पडत नाही. त्यासाठी कमी दाबाचं क्षेत्र असतं, जोणी स्थिती असते आणि मान्सूनचा अक्ष असतो. त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्ही ठरवतो, की आणि त्यांना एक एक लॉन्जिटिव्हिटी असते. म्हणजे कसं, की एकदा कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं, की 2-3 दिवस ते राहतं. या सगळ्याचा विचार करून पुढे पाऊस हा आठवडाभर राहणार आहे. या सगळ्यांचा विचार केला आणि शिवाय उपग्रहाने जी ढगांची छायाचित्रे मिळतात, भारतीय हवामान विभागातर्फे जी ढगांची चित्र प्रकाशित केली जातात, त्याचाही आम्ही अभ्यास करतो आणि साधारण कुठल्या प्रकारचे ढग आहेत. काही प्रकारचे ढग असतात ते पाऊस थोडा काळ देतात. निंबोस्ट्राटस सारखे ढग असतात ते बराच काळपर्यंत पाऊस देतात. तर या ढगांचा आम्ही अभ्यास करतो आणि याचा सगळ्याचा उपयोग करून एक आम्ही ठरवतो, की बाबा पुढं 8 दिवस हा पाऊस चालणार आहे आणि त्या तीव्रतेने चालणार आहे आणि तिथला जो रेनफॉल इंटेन्सिटी कर्व्ह आम्ही जी काढलेली आहे, त्यापेक्षा तो जास्त होणार आहे आणि हा हा जो भाग आहे तिथं पाऊस इतक्या दिवस पडल्यानंतर दरड कोसळणार, याचं एक मॉडेल तयार केलेलं आहे. ते स्वतःचं मॉडेल आहे आमचं आणि ते जगात आता ॲक्सेप्ट झालेलं आहे, की जगात सगळीकडे त्याच्याबद्दल एक मान्यता मिळाली आहे. कारण वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर आम्ही ते प्रेझेंट केलेलं आहे आणि त्याबद्दल लोकांना खात्री वाटलेली आहे. नक्कीच म्हणजे गोव्यासारख्या राज्याने देखील तुम्हाला आणि आपला 2022 हा पासून म्हणजे जो मागच्या पश्चिम वर्षीपासून घाट प्रदेश आहे, तो जगात काय हा गोव्यासारख्या राज्याने देखील हो. तुमचे आणि जगात काय कसं, की हो, उत्तर प्रदेश सारखे राज्य, हिमाचल प्रदेश सारखं तिथनं सुद्धा आम्हाला विनंती आली, की आमच्या भागातही तुम्ही कारण हिमालय हा सर्वात जास्त दरड प्रवण क्षेत्र आहे. कॅटेगरी 1 ते 5 कॅटेगरी केलेली आहे. तर 5 सर्वात जी जास्त कॅटेगरी आहे, की जिथे दरडी कोसळू शकतात असं 5 कॅटेगरी म्हणजे हिमालय रिजन. त्याच्या खालोखाल आपला रिजन आहे म्हणजे पश्चिम घाटाचा. म्हणजे आपला सुद्धा खूप सेन्सिटिव्ह एरिया आहे. तर हिमालयन भागातनं सुद्धा आम्हाला विचारणा झाली होती, की आमच्यासाठी सुद्धा तुम्ही तसं प्रारूप तयार करा. आम्ही म्हटलं करायला तयार आहे, पण लोकांच्या सहभागातूनच आम्ही केलेलं. आम्ही असं कुठल्याही सरकारी यंत्रणेशी आम्ही संबंधित नाहीये किंवा काही नाहीये. तर त्यामागे 20 वर्षाचा नक्कीच जर आपल्याला डेटा मिळाला तर आपण करू शकतो. आणि नक्कीच कुलकर्णी हिमालय साहेब आणखी त्या मानाने बोला, बोला. हा आणखी एक महत्वाचं म्हणजे सतर्क बद्दलची सतर्कता आपल्या सगळ्या प्रेक्षकांना देखील सांगायला हवी की अनेक राज्य देखील सतर्कशी जोडली गेलेली आहेत जेणेकरून हा इशारा देखील त्यांच्या त्यांच्या राज्यांना कळावा आणि आपला विशेषतः महाराष्ट्रातला वेस्टर्न घाट आपण ज्याला म्हणतो त्या संदर्भातली देखील सतर्कतेकडून व्यवस्थितरित्या माहिती दिली जाते. आणखी एक महत्वाचं म्हणजे सतर्क विषयी सांगायचं झालं तर म्हणजे सेंटर फॉर सिटीझन सायन्स यांनी इस्रोच्या ठिकाणी देखील स्पायसोझियम मध्ये आपलं संशोधन सादर केलं होतं. शिवाय अमेरिकेतील लँड या नियतकालिकात देखील त्यांचं संशोधन प्रकाशित झालेलं आहे. लेख देखील प्रसिद्ध झालेला आहे. आणि यामध्येच कार्यरत असलेले म्हणजे आपण याला सीसीएसचे सचिव म्हणून मयुरेश प्रभुडे जे एक विज्ञान पत्रकार आहेत. शिवाय त्या व्यतिरिक्त हवामान आणि भूगोल अभ्यासक देखील आहेत. त्यांनी देखील स्पष्टपणे या बाबतीत ही माहिती दिली होती की सतर्कच्या माध्यमातून या पर्यंतचा हा जो काही प्रकार काल इर्षारवाडीत घडला तर कदाचित याच्या आधी देखील सतर्कनी गेली 4-5 वर्षांपासून असे इशारे दिले होते. पण याकडे कोणी फारसं लक्ष देत नाही. त्यामुळे याकडे जर लक्ष दिलं गेलं असतं तर कदाचित तो जो पट्टा आहे म्हणजे रायगड, माथेरान असेल किंवा आणखी कार्ला असेल या सगळ्या संदर्भात ज्या तिथे दरडी कोसळतात त्या ठिकाणी शासनाला निश्चितच पूर्वनियोजित पावलं उचलता आली असती. कुलकर्णी सर आणखी एक महत्वाचा मुद्दा की या दरडी का म्हणजे भूस्खलन का होतं, दरडी का कोसळतात? एक ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ म्हणून तुम्ही या भूगर्भातल्या ज्या हालचाली आहेत नेमकं हे असं का घडतं आणि मग नंतर मनुष्य जातीला हे निसर्ग निर्मित संकट भोगावं. नाही तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो. अ, अ, सरकार दरबारी याची सिरियस नोंद घेत नाही हा तुमचा मुद्दा बरोबर आहे. पण काही वेळेला आम्ही इशारे दिल्यानंतर रस्ते बंद केलेले आहेत. सिंहगड रस्ता पुण्यातला आम्ही जेव्हा सांगितलं, की सिंहगडला उद्या दरडी कोसळण्याचा संभव आहे, त्या दिवशी त्यांनी रस्ता बंद केला होता. कारल्याचाही रस्ता बंद केला होता. पण सगळीकडे असं होतच असं काही नाहीये. अजून इतक्या सिरियसली आमच्या याचा विचार होत नाहीये. ही एक खेदाची बाब आहे. हा झाला पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न तुम्ही विचारला होता
एक मिनिट जरा रिपीट करा दुसरा प्रश्न. हा म्हणजे दुसरा प्रश्न असा महत्वाचा की ही जी भूगर्भामध्ये हालचाल होते किंवा या दरडी कोसळतात हे भूस्खलन होतं यामागची नेमकी कारणं काय आहेत जेणेकरून मानवाला हे निसर्गनिर्मित जे संकट आहे त्याच्यापासून स्वतःला वाचवता येऊ शकतं. हा त्याची एक कारण आपण दोन प्रकारे करू शकतो. एक मानव निर्मित कारण आहेत आणि काही नैसर्गिक कारण. मानव निर्मित म्हणजे कसं की जर त्या भागात कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटी झाली असेल तर बरेचसे सुरुंग लावले जातात. किंवा आपण कोकण रेल्वेला बघतो. कोकण रेल्वेचं ट्रॅक तयार करण्यासाठी तिथे बरेचसे खोदकाम केलं, सुरुंग लावले. त्यामुळे वरचा जो खडकाचा भाग होता तो ठिसूळ झाला. हे भूगर्भात काही होत नाहीये. खडकाच्या वर जी माती असते आणि खडक असतात ते खडक ठिसूळ होतात, लूज होतात आणि पावसाच्या वेगाने ते खाली घसरत येतात. आणि काही ठिकाणी खडक नसतात पण मातीचा खूप मोठा ढिगारा असतो, मलबा असतो. तर पाणी ते झिरपून त्या पाण्याला जायला जर वाट नसेल तर ते झिरपलं जातं आणि खडकापर्यंत पोहोचतं आणि खडक आणि माती यात त्या पाण्याचा एक थर जातो आणि माती खडकाला घट्ट धरून बसलेली असते तर ती त्यातलं जो एकमेकांचा जो फोर्स असतो तो कमी पडतो पाणी गेल्यामुळं आणि वरची मासे हळूहळू हळूहळू घसरायला लागते. हे घडलं माळींमध्ये घडलं किंवा धुळीमध्ये घडलं. तर भूगर्भातले काही हालचालीचे संबंध नाहीये. सायक्लॉन मध्ये काही वेळा होतं पण सायक्लॉन आपल्याला माहिती आहे की मान्सून पूर्व काळात आणि मान्सून नंतर काळातच होतात. त्यामुळं सायक्लॉन म्हणा त्या त्या गोष्टी आपण सोडून दिल्या पाहिजेत किंवा त्सुनामी. परंतु म्हणजे जोराचा पाऊस आणि तो एक दिवस पडला तरी काही हरकत नाही कारण तो पाऊस ते पावसाचं पाणी वाहून जायला आपल्याकडे काही वाटा केलेली नाहीत किंवा काही नाही त्यामुळे ते मुरतं. पण ते पाऊस सतत पडला म्हणून रेनफॉल त्याची इंटेन्सिटी आणि ड्युरेशन किती आहे. म्हणजे ते जोराचा पाऊस एक 8 तास, 10 तास पडला तर निश्चितच पाणी सगळं जमिनीत मुरतं आणि मुरल्यानंतर ते एकदा खडकापर्यंत पोहोचलं की मग वरचा जो स्तर असतो तो हळू खाली निसटायला लागतो. काही-काही वेळा छोटी-छोटी दगडं निसटायला लागतात. आपण दगड-गोटे आपण बघितलं की हायवेवर दगड-गोटे खाली येऊन पडतात. तसंही होतं. म्हणजे दरडी कोसळणं ही फार मोठी जनरल संज्ञा आहे. त्यात माती घसरणं, दगडं कोसळणं किंवा खडक कोसळणं या सगळ्या गोष्टी आहेत. आणि याला मुख्य कारण म्हणजे काय? पाण्याचा निचरा होणं फार महत्वाचं आहे. आणि पाण्याचा निचरा होण्यासाठी वाटा असणं जरुरीच आहे. काही-काही ठिकाणी पाईपलाईन टाकलेले आहेत त्यामुळे पाणी बाहेर पडतं. परंतु सगळ्याच ठिकाणी शक्य नसल्यामुळं पाणी आत मुरल्यानंतर दरड कोसळते. मगाशी मी कुलकर्णी साहेब मयुरेश प्रभुणे यांच्याकडून पण काही माहिती घेतली तर त्यांनी असं सांगितलं होतं जर घरामध्ये गढूळ पाणी येत असेल अशा ठिकाणी जे डोंगर उतारावर जे गावं आहेत तर समजायचं की निश्चितपणे इथं दरड कोसळण्याची किंवा काहीतरी निसर्गनिर्मित संकट येण्याची शक्यता आहे. हे कितपत खरं आहे आणि याच्या संदर्भातली माहिती अजून आमच्या प्रेक्षकांना मिळावी जेणेकरून हे लोकांच्या लक्षात येऊ शकतं. गढूळ पाणी काय येतं कारण त्यात माती मिसळली जाते आणि माती मिसळली याचा अर्थ पाणी मुरलेलं आहे. त्या जमिनीत मुरले, त्या मलब्यात मुरलेलं आहे आणि ते मलब्यातलं पाणी तुमच्याकडे येतंय. म्हणजे ही एक धोक्याची सूचना आहे. फार गढूळ यायला लागलेलं आहे. याचा अर्थ पाणी मुरून तुमच्याकडे येत आहे. वरनं पाणी वाहत नाहीये. तर निश्चितच ही तुम्हाला म्हणजे सर्वात सोपी धोक्याची सूचना आहे. ती लोकांनी गांभीर्याने घेणे जरुरीचं आहे. सगळ्याच नक्की. गोष्टी आपण सरकार करेल या गोष्टीकडे न विचार करता आपापल्या लेव्हलवर आपण आपली काळजी घेऊ शकतो. नक्की. आणखी एक महत्वाचा मुद्दा असा, की आपण सतर्कच्या माध्यमातून किंवा सेंटर फॉर सिटिझन सायन्सच्या माध्यमातून पर्जन्यमापकं देखील विविध गावांमध्ये दिलेली आहेत. स्वखर्चातून म्हणजे अगदी 1.5-2 लाख रुपयांचा खर्च करून तुम्ही पर्जन्यमापकं दिली. त्या माध्यमातून तुम्ही लोकांशी जोडले गेलात आणि तिथल्या गावामध्ये पडलेल्या पावसाचं प्रमाण तुम्हाला समजलं. याच्याने काय आणखी फायदा होऊ शकतो? अशा ज्या डोंगर उतारावरची गावं आहेत या प्रत्येक गावांमध्ये जर जास्तीत जास्त पर्जन्यमापकांचं वाटप केलं गेलं आणि तिथल्या पावसाची नोंद झाली तर कदाचित या घटनांपासून आपण वाचू शकतो. काय सांगता येईल? फारच उपयोगी पडणार आहे. आता आम्ही जो इशारा देतो तो पाऊस त्या भागात पडेल असं धरतो आम्ही वेगवेगळ्या अनुमानाने वळतो. काही वेळा उपग्रहाचा वापर करतो, काही वेळा
हवामानाचे नकाशे बघतो, पण त्या गावात किती पाऊस पडतो याची नक्की माहिती नसते. त्यामुळे आम्ही एक त्या भागातला सरासरी अंदाज बघत असतो. पण त्या गावात जर पर्जन्यमापक असेल तर खूपच फायदा होतो. म्हणून या उद्देशाने आम्ही गेली 2 वर्ष अशी जी दरड प्रवण क्षेत्र आहे तिथे जाऊन त्या शाळेत म्हणा त्यांना 2 गोष्टी साध्य होतात. एक तर हवामानाबद्दल एक जागृती निर्माण होती आणि पावसाचे आकडे आम्हाला डायरेक्ट त्या गावाचे मिळतात, की आजूबाजूच्या गावाचं कदाचित तिथे दरड कोसळण्याची शक्यता नसते, पण आपल्याला पाऊस माहीत नसतो म्हणून त्या गावात आम्ही पाऊस मोजण्यासाठी 2 वर्षापासून आम्ही तिथं पर्जन्यमापक आमच्या खर्चानेच आम्ही देत असतो. ते त्यात आम्ही कुणाला हे केलेलं नाहीये आणि मुलांच्यात एक जागृती करायची आमचा एक दुसरा उद्देश असतो, की मुलांनी पाऊस मोजावा आणि त्या गावाचं एक हवामानाचा आराखडा त्यांनी तयार करावा. कारण 4 महिने पावसाचे असतात. 4ही महिने काही पाऊस 120 दिवस पाऊस पडत नाही. काही दिवस पडतो. तर असा एक आमचा उद्देश आहे हवामान जागृती आणि त्याचबरोबर हे दरड कोसळण्याचं एक पूर्वानुमान तयार करण्यासाठी ही हवामानाची जी पर्जन्यमापक आम्ही बसवलेली आहेत, ती फार उपयोगी ठरलेली आहेत आणि आम्हाला त्यांच्याकडून नेहमी माहिती मिळत जाते. नक्कीच. आणि आता एक शेवटचा प्रश्न कुलकर्णी साहेब, की हं. जे सतर्कने जो इशारा दिला किंवा जी हां, पूर्वसूचना दिली, हां. शासनाकडून आता तुम्हाला काय अपेक्षा आहे? प्रशासनाकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे? जर प्रशासन, शासन आणि तुमच्यासारखी संस्था यांनी जर एकत्र हातात हात घालून काम केला, तर कदाचित भविष्यात येणाऱ्या संकट आपण टाळू शकू. आपण मानवाचं अमूल्य जीवन वाचवू शकू आणि कदाचित आज काल जी इर्षालवाडीत घटना घडली, तशा घटना आपण टाळू शकू. काय सांगता येईल प्रशासनाकडून, शासनाकडून तुम्हाला नेमक्या अपेक्षा नाही, काय आहेत? तुमचं म्हणणं अगदी योग्य आहे. तंतोतंत बरोबर आहे. शासन आणि आम्ही हातात हात घालून काम केलं तर खूपच फायदा होणार आहे. आणि यात शासनाची आम्हाला जो सहयोग आहे तो त्यांनी आमचे जे इशारे आहेत ते गांभीर्याने घ्यावेत. आता आम्ही संख्यात्मक दृष्ट्या दाखवलेलं आहे 5 वर्ष म्हणजे गेली 20 वर्षाचा अभ्यास करून दाखवला आहे, की आम्ही खोटे इशारे देत नाही. शासनाचं काय असतं, की बऱ्याच वेळा खोटा इशारा दिला, आम्ही सगळी तयारी केली आणि धड कोसळली नाही. तर ठीक आहे, धड कोसळली नाही, नुकसान झालं नाही, पण शासनाची तयारी थोडी त्यावेळेस त्यांचा वेळ म्हणा किंवा पैसा म्हणा जातो. पण असे फार गोष्टी कमी आहेत, की आम्ही इशारा दिला आणि त्यावेळेला घडलेलं नाहीये. तर शासनाला थोडं याबद्दल एक खात्री पटायला वेळ लागेल. आम्ही असं काही अपेक्षा करत नाहीये. पण आम्ही आमचं काम करतो आणि जिथं-जिथं शासनाला आम्हाला अ, हे करायचं आहे, सहवास घ्यायचा आहे किंवा त्यांचा मदत करायची आहे, तेवढी मदत करतो आणि कळवतो. आता पुढली जबाबदारी शासनाची असते. त्याने किती गांभीर्याने त्याने घेणं किंवा न घेणं हे त्यांच्या हातात असतं. आपण तिथे काही फोर्स करू शकत नाही. परंतु शासनाविरुद्ध गावकऱ्यांना जर आपण जागृत केलं, तर खूप काम होणार आहे. त्यासाठी आमचा प्रयत्न गावकऱ्यांना जागृत करणं, त्या गावाचा एक पाऊस मोजणं आणि त्या गावकऱ्यांना जर आपण जागृत केलं, तर आजही बघितलं तर शासनाला यायला वेळ लागलेला आहे. 1 दिवस, 2 दिवस लागतो कारण तिथे रस्ते खराब असतात, मलबा साचलेला असतो. त्यामुळे शासनाला जरी म्हटलं यायचं तरी वेळ लागत असतो. तर आपण आपली तयारी केली या दृष्टीने आमचा उद्देश काय, की तिथल्या लोकांना जागृत करणं हा उद्देश आहे. शासन आलं तर अजून गोष्ट चांगलीच आहे. त्या दृष्टीने आम्ही पॉझिटिव्हच आहोत. धन्यवाद कुलकर्णी सर. एकंदरीतच तुम्ही जी योग्य पद्धतीनं माहिती दिलीत आणि विशेष म्हणजे सगळ्या प्रेक्षकांना हे कळालं, की सतर्कनं इशारा दिला होता. पण अर्थातच तो इशारा केवळ स्पेसिफिक गावापुरता नव्हता, तर संपूर्ण त्या रिजनसाठी होता. त्यामध्ये माथेरान, कार्ला, रायगड सगळीच होती. पण जर तो इशारा शासनानं खरंच अगदी मनापासून जर त्याचा विचार केला असता, त्याच्यावर अभ्यास केला असता, तर कदाचित या गावांपर्यंत सुद्धा शासनाची माणसं पोहोचली असती आणि त्या गावातल्या लोकांना मायग्रेट करता आलं असतं. आणि त्यांचा कुठे ना कुठेतरी किमान आपण या घटनेपासून तरी बचाव करू शकलो असतो. पण अर्थात जे व्हायचं ते झालं. आपण निसर्गाच्या पुढे माणसाचं काहीच चालत नाही. हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण अशा घटना घडू नयेत यासाठी ज्यांनी कोणी सतर्कतेचा इशारा दिलेला आहे, त्याकडे तरी शासनाने दुर्लक्ष करू नये. हे मात्र या ठिकाणी निश्चितपणे नमूद करावं लागेल. धन्यवाद कुलकर्णी सर. तुम्ही आमच्याशी संवाद साधलात आणि या संदर्भामध्ये जी माहिती आहे, ती माहिती पूर्णपणे
चांगल्या पद्धतीने आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली. त्याबद्दल तुमचे आणि तुमच्या संस्थेचे सेंटर फॉर सिटिझन सायन्स सतर्कचे आणि अर्थातच मयुरेश प्रभूने आणि सगळ्या टीमचे मी या ठिकाणी सिटी नाऊतर्फे आभार मानतो. धन्यवाद. तर हे होतं धन्यवाद. एकंदरीत आजचं इर्शाळवाडी या ठिकाणी जे काल दुर्घटना घडली आणि त्या दुर्घटनेमध्ये जो काही दुःखाचा डोंगर तिथल्या गावकऱ्यांवर कोसळला, त्याच्या मागची पार्श्वभूमी की जवळपास 4 तासांपूर्वी हा इशारा दिला गेला होता. पण अर्थातच तो जो इशारा दिला गेला त्यामध्ये त्या संस्थेने दिलेला इशारा आणि शासन यांची कुठे ना कुठे जर एका ठिकाणी जर ते एकत्र आले असते किंवा हातात हात घालून जर ही यंत्रणा यापूर्वी काम करत असतील तर कदाचित जे इर्षादवाडी दृश्य आपल्याला पाहायला मिळालं ते दृश्य कदाचित आज दिसलं नसतं. पण आता शासन अर्थातच बचाव कार्य करण्यासाठी अग्रेसर आहे. सगळे मंत्री असतील, शासन किंवा प्रशासन सगळेच जण आता त्या ठिकाणी अक्षरशः जीव ओतून काम करतात. एनडीआरएफचे, टीडीआरएफचे जवान देखील त्या ठिकाणी हजर आहेत. अर्थात अजूनही बरेच जण ढिगाऱ्याखाली अडकलेले आहेत, त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. आणि अर्थातच तिथलं खराब हवामान, जोरदार कोसळणारा पाऊस यामुळे बचाव कार्यात अडथळा येतोय. पण आपलं बचाव कार्य करण्यासाठी जे जे तिथे त्या ठिकाणी प्रयत्न करतात त्या सगळ्यांच्या सोबतच संपूर्ण भारतीय जनता आहे. लवकरात लवकर या ठिकाणचं बचाव कार्य सुरू होईल आणि चांगल्या प्रकारे तिथल्या लोकांना उत्तम प्रकारे सोय होईल त्यांची, त्यांच्या अन्नधान्याची, त्यांना जे काय हवं जे नको याची पूर्ण तयारी त्या ठिकाणी शासनाने केलेलीच आहे. पण त्यांना सुखरूप कसा तर तिथून बाहेर काढता येईल आणि या सगळ्या उरलेल्या लोकांना शासनाकडून भरघोस अशी मदत मिळेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. पाहत रहा सिटी.